तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण मकर संक्रांती निमित्त बॅनर डिझाईन केलेला आहे। तुम्ही थंबनेलवरती बघून समजलंच असेल कशा प्रकारचा बनवलेला आहे। तर ती डिझाईन आहे ना आज आपण बेसिक टू ॲडव्हान्स शिकणार आहे कशा प्रकारे आपण संपूर्ण एडिटिंग केलेली आहे। ओके, तर त्या डिझाईनला लागणार सर्व मटेरियल आहे ना त्याला एक आपण पासवर्ड सेट केलेला आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पासवर्ड पण मिळेल, मटेरियल पण मिळेल आणि संपूर्ण स्टेप बाय स्टेप डिझाईन कशी बनवली ते पण समजेल। ओके, तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपला फोटोशॉप ओपन करायचे, क्रिएट न्यू वरती जायचं, आपली साईज घ्यायची आपल्याला। आपण 9x6 घेतलेली आहे। हा इंस्टाग्रामचा रील्सचा रेशियो आहे। त्यानंतर ओरिएंटेशन उभं घेतलेलं आहे आणि 300 रिझोल्यूशन घेतलेलं आहे। बाकी काही चेंजेस केलेले नाही। RGB कलर ठेवलेला आहे आणि इकडे कलर प्रोफाईल sRGB ठेवलेलं आहे। त्यानंतर क्रिएट वरती लावायचं। ओके, अशा प्रकारे आपला कॅनव्हास येऊन जाईल इथं 9x62चा। आता आपली ती डिझाईन आपण ओपन करू पहिल्यांदा दुसऱ्या साईडला। तर हे बघा अशा प्रकारचे आपण डिझाईन केलेली आहे। इथे हे बघा नॉर्मल डिझाईन आहे, मागे एक ब्लू शेड आहे आपण मारलेला आणि इथे आपण टेक्स्टिंग वगैरे केलेली आहे आणि त्यानंतर मकर संक्रांतीचा जो भाग असतो ना तो आपण टाकलेला आहे। तर पहिल्यांदा काय करायचं, आपल्या कॅनव्हासवरती आपण स्टेप बाय स्टेप सर्व एडिट करू। तर पहिल्यांदा सॉलिड कलर घेऊ, एक सॉलिड कलर, त्यानंतर ब्लू कलर घेऊ, स्काय ब्लू, नॉर्मल घेऊ, जास्त डार्क पण नाही जास्त लाईट पण नाही, अशा प्रकारे ओके करू। ओके, त्यानंतर आपण एक नॉर्मल एकच बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे, जास्त काहीच यूज केलेलं नाही आपण। आधी आपण पर्पल शेड ठेवला होता पण तो शेड काही जास्त चांगला दिसत नव्हता, त्यामुळे आपण आपला जो स्काय असतो ना स्काय कलर तो आपण ठेवलेला आहे। हे बघा अशा प्रकारे अजून पण आपण ॲड करू शकतो, तसं काय विषय नाही, जर वाटलं तर आपण ॲड करू शकतो इथं। तर आपण हे पहिल्यांदा एक ॲड करून घेऊ, हा अजून एक ॲड करू आपण। त्यामध्ये त्या डिझाईनमध्ये एकच ॲड केलेलं आहे, जास्त ॲड केलेलं नाही आहेत। आणि आताच्या डिझाईनमध्ये ना आपण थोडंफार चेंजेस करू जेणेकरून आपलं जेवढी डिझाईन युनिक बनवता येईल ना थोडक्यात तेवढं आपण ट्राय करू। तर आपला जो बॅकग्राऊंड आहे ना तो आपण शोधू। हे बघा अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आपण यूज केलेलं आहे इथं। ओके, हा बघा हाच बॅकग्राऊंड आहे तिकडचा आणि त्यामध्ये एकच आपण टाकलेलं आहे, जास्त नाही, पण यामध्ये ना आपण अजून टाकून बघू, अजून युनिक बनवून बघू कशा प्रकारे होतं आहे। तर याची जरा फील आपण ॲडजस्ट करू, फील कमी करू, अशा प्रकारे शेड येईल। जरा ब्लेंड मोड वगैरे चेंज करून बघू, खूप चांगलं एखादं दिसलं तर पहिल्यांदा असं ठेवू, त्यानंतर झूम आउट करू आपण Ctrl-ने। त्यानंतर जरा बघू चेंजेस करून। हे बघा अशा प्रकारे हे पण चांगलं दिसतंय, हे पण दिसतंय, हे लाईटन पण चांगलं आहे, स्क्रीन ओव्हरली सॉफ्ट लाईट ठेवू। खालचं आहे ना आपलं खालचं बॅकग्राऊंडची फील आहे ना जरा कमी करू आपण। हे बघा अशा प्रकारे आपलं टेक्स्चर येईल। ओके, तर याला एक नॉईज मारू। काय करायचं, प्लसमध्ये जायचं, त्यानंतर आपल्या फील एडिटमध्ये जायचं आणि फीलमध्ये जायचं। याचं आपलं शॉर्टकट आहे Shift F5। ओके, लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला लवकर शॉर्टमध्ये बनवता येईल। हे बघा अशा प्रकारे आपलं जो की आपण फील ॲडजस्ट केला ना 50% ग्रे फील तो आलेला आहे। आता फिल्टरमध्ये जाऊ आणि नॉईजमध्ये जाऊ, त्यानंतर ॲड नॉईज म्हणून 44 ठेवू आणि ओके करू। त्यानंतर फक्त याचा ब्लेंड मोड आपल्याला चेंज करायचं आहे ओव्हरली। हे बघा अशा प्रकारे चिप पावडर थेंब येऊन जाईल आपल्या इथं। हे बघा झूम करू आपण जरा, हे बघा अशा प्रकारे, हे बघा पावडर थीम आलेली। जर आपला बॅकग्राऊंड आहे ना तो पण त्याच थीममधला आहे ना त्यामुळे जास्तही दिसत नाही। तर आपण जरा याला एम्बस मारून बघू बरं, रिअलिस्टिक जरा करू, तो पण चांगला दिसेल, करून बघू आपण चेंजेस करू। प्रत्येक डिझाईनमध्ये आपण चेंजेस करत असतो, आधीची डिझाईन वेगळी थोडक्यात आणि जी आपण लाईव्ह बनवतो तो वेगळी राहते। कारण हे बघा अशा प्रकारे येतं आहे आपलं एम्बस मारल्यावरती, हे बघा अशा प्रकारे रिअलिस्टिक फील येतं आहे। ओके, नॉर्मल आहे, काही जास्त हार्ड नाही आहे, इथं फक्त आपण एक एम्बस मारलेलं आहे। ओके, त्यानंतर आहे ना आपण एक हे ॲड करू, आपले जे मकर संक्रांतीचा जो भाग असतो ना
पतंग वगैरे काईट म्हणतात त्याला, ते आपण ॲड करू इथं. पहिल्यांदा अशा प्रकारे येऊ आणि त्यानंतर हे बघा आपण एक पतंगींचा भाग ॲड केलेला आहे अशा प्रकारे. तर काय करायचं जरा याचं आहे ना, आपण कंट्रोल एल जरा करू, याला लेवल लावू, कंट्रोल एल. थोडक्यात ओढायचे, जास्त नाही आपल्याला, इकडे ओढायचे थोडक्यात, म्हणजे ते कलरफुल होतं थोडक्यात. आणि ते काय म्हणतात शार्प होतं आहे, ठळक दिसतं आहे आपल्याला. त्यानंतर इथून मॅजिक इरेजर घेऊ. ओके, अशा प्रकारे इरेज करून टाकू, जिथे जिथं राहिलं तिथं पण इरेज करून टाकू. तर कंट्रोल टी आणि अल्ट दाबून अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊ. जरा याला ना हॉरिझॉन्टल करा, फ्लिप हॉरिझॉन्टल, अशा प्रकारे ठेवू. ओके, अशा प्रकारे भाग येईल. जर तुम्हाला वाटलं तर इकडं पण तुम्ही टाकू शकता किंवा अजून ठिकाणी टाकू शकता. हे बघा आपण इथं ॲडजस्ट केलेलं आहे. ओके, आता आपली जी ही PNG दिसते ना तुम्हाला, ही कॅलिग्राफी, ते आपण डायरेक्ट घेतलेली आहे गुगलवरून. ओके, तर आपण लाईव्ह गुगलवरूनच घेऊ डायरेक्ट. तर ते कसं घ्यायचं ते पण तुम्हाला शिकवतो. ओके, तर आता आपल्याला आहे ना आपल्या गुगल क्रोमवरती यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला सर्च करायचं आहे मकर संक्रांती कॅलिग्राफी. हे बघा ऑलरेडी सर्च केलेलं आहे मी. रे बघा अशा प्रकारे भरपूर कॅलिग्राफी येतील. हे बघा अशा प्रकारे येतं. ते बघा ही आपण वापरलेली आहे. हे बघा ही आपण कॅलिग्राफी वापरलेली. तर काय करायचं, फक्त याची कॉपी मारायची. हे बघा अशा प्रकारे कॉपी इमेज करायची. त्यानंतर फोटोशॉपमध्ये यायचं आणि कंट्रोल V पेस्ट. हे बघा अशा प्रकारे कंट्रोल T मारा पुन्हा आणि पुढे असं मोठं करून घ्या. आता मग तुम्ही म्हणशाल की कॅलिग्राफीला वेगवेगळे कलर आहेत आणि हे कशा प्रकारे चेंजेस करायचे, तर सगळं करणार आहे, सगळं शिकवणार आहे आपण. तर काय करायचं, कंट्रोल L मारायचं, लेवल ॲक्टिव्ह होईल. त्यानंतर अशा प्रकारे मागे ओढायचं, एकमेकांना ओढायचं. हे बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे ओढलं. आता याचं बॅकग्राऊंड व्हाईट होईल. आता फक्त आपल्याला इथून मॅजिक इरेजर टूल अशा प्रकारे गायब करायचं. हे बघा हे जास्त कंट्रोल Z मारायचं जर चुकलं तर. अशा प्रकारे आपल्याला इरेज करून टाकायचे सर्व. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर इरेजर घ्या, इथून इरेजर टूल, आणि अशा प्रकारे हे जे बाकीचा भाग आहे ना तो आपल्याला इरेज करून टाकायचा आहे. ब्रश ॲडजस्ट करा थोडा, जिथे जिथं राहिलेलं आहे ना तिथं मारून टाका इरेजरने. हे बघा हे पण पतंगीचा भाग आहे, आपल्या काही कामाचं नाही आहे, त्यामुळे इरेज करून टाका. बाकी कुठं राहिलेलं आहे, इथं खाली राहिलेलं आहे, हे आपण अशा प्रकारे इरेज करू. हार्डनेस 100 ठेवा, म्हणजे पटापट इरेज होईल. ओके, झालं आपली PNG आली. आता काय करायचं आपल्याला, तर इथं याला आहे ना आपल्याला कलर ओव्हरली लावायचे. तर एपेक्समध्ये यायचं आणि कलर ओव्हरली, व्हाईट कलर ठेवलेला आहे आपण, फक्त इथं यायचं व्हाईट कलर अशा प्रकारे. ओके, कंट्रोल T मारा, साईज कमी करा जरा. आता हे जे राहिलेलं आहे ना व्हाईट कलर, याला पुन्हा आपण इरेजरने गायब करून टाकू अशा प्रकारे मॅजिक इरेजर टूलने. कंट्रोल T पुन्हा वरती घ्या, अशा प्रकारे इथं आपण घेतलेले ॲडजस्ट केलेले. ओके, त्यानंतर याला आहे ना फक्त एक ड्रॉप शॅडो मारा, ब्लॅकवाली ड्रॉप शॅडो. हे बघा अशा प्रकारे जरा डिस्टन्स वाढवू आपण. हे बघा अशा प्रकारे डिस्टन्स वाढवायचं. ओके करायचं. आता जे आपले काईट येतात ना ते मध्ये आलेले आहेत आपल्या टेक्स्टच्या, तर हे आपल्याला संपूर्ण काढायचं आणि या साईडला लावायचे. तर ते कसं, रेक्टँगल मार्के टूल घ्या आणि जिथून टेक्स्ट आहे ना तिथून अशा प्रकारे सिलेक्ट करा, अशा प्रकारे सोडून द्या. फक्त कंट्रोल J मारा, कंट्रोल J, त्याची कॉपी निघून जाईल. कंट्रोल T इकडे घेऊन टाका अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे घ्या. थोडक्यात साईज वगैरे वाढवा, थोडक्यात अशा प्रकारे घेऊ, अजून साईज कमी करू. आणि जे बाकी राहिलेलं आहे ना ते इरेजरने आपण इरेज करून टाकू. मॅजिक इरेजर, सॉरी नॉर्मल इरेजर.
तर ही लेअर सिलेक्ट करा, इरेजर घ्या, त्यानंतर जे जे मध्ये मध्ये आलेलं आहे ना ते सगळं इरेज करून टाका अशा प्रकारे. ओके गेलं. आता काय करा, ही जी लेअर आहे ना ही दुसरी साईडची कंट्रोल टी मारा आणि फक्त इकडे सारखं घ्या अशा प्रकारे. थोडक्यात साईज वाढवा अशा प्रकारे सारखं घ्या. पुन्हा जे राहिलेलं आहे ना लेअर सिलेक्ट करा, इरेजर घ्या आणि जे मध्ये मध्ये आलेलं आहे ना ते इरेज करून टाका. हे बघा अशा प्रकारे. हे बघा. ओके झालेलं आहे तुमचं. अशा प्रकारे आपलं आलेलं आहे. जर पाहिजे असेल अजून तर याचीच कॉपी मारून घ्या, कंट्रोल टी अशा प्रकारे कॉपी अल्टने अशा प्रकारे पुन्हा सेट करून टाका. हे बघा अशा प्रकारे. ओके समजलं असेल तुम्हाला. काय नॉर्मल आहे ते, जास्त काय अवघड नाही आहे. आता आपल्याला घ्यायची येते आपली PNG. ही PNG घ्यायची. तर ही PNG बघतो माझ्याकडे आहे का की नाहीतर घ्यायला लागेल आपल्याला पुन्हा. तर आहे माझ्याकडे आहे. हे बघा तुम्हाला मटेरियलमध्ये देऊन टाकेल मी PNG, काळजी करू नका. तर फक्त नॉर्मल सेट करायचे अशा प्रकारे. ओके त्यानंतर याला आपल्याला स्टेबल करायचे. ते कसं करायचं, पहिल्यांदा आपल्याला एक नवीन लेअर घ्यायची, लेअर 4 हे बघा दिसेल, त्याला खाली शिफ्ट करायचं या लेअरच्या खाली. आणि आता आपल्याला इथून ब्रश घ्यायचा, राईट क्लिक मारायचं आणि या पॉईंटला ओढून चपटा करून घ्यायचा अशा प्रकारे. ओके त्यानंतर इथून ब्लॅक घ्यायचा कलर. थोडा अँगल चुकला तर आपल्या जे माऊसवरती आपल्या कीबोर्डवरती जे बटन असतात ना राईट आणि लेफ्टचे ते जरा करा, म्हणजे ते प्रॉपर अँगल होऊन जाईल त्याचं. त्यानंतर अशा प्रकारे साईज कमी करा, जरा झूम करा, मारा अशा प्रकारे. दोनदा इथं मारा, थोडं मोठं करा अशा प्रकारे मारा, पुन्हा थोडं मोठं करा अशा प्रकारे मारा. ओके पुन्हा थोडंसं मोठं करा आणि अजून एक मारून टाका अशा प्रकारे. नंतर याचा फिल जरा ॲडजस्ट करा, फिल जरा कमी करू आपण. हे बघा अशा प्रकारे. ओपेसिटी जरा ॲडजस्ट करू. त्यानंतर आहे ना जरा जो मधला भाग राहील ना तिथं आपण जरा डार्क मारू. हे बघा अशा प्रकारे इथं जरा डार्क घेऊ. नवीन लेअर घेऊ, पुन्हा नवीन लेअर घेऊ आणि पुन्हा अशा प्रकारे मारू. ओके समजलं असेल तुम्हाला. नॉर्मल आहे, काही जास्त अवघड केलेलं नाही आपण. त्यानंतर आपण एक जी आपली कॅलिग्राफी आहे ना ती वापरलेली आहे, ती पण तुम्हाला गुगलवरती भेटून जाईल. बघू जरा शोधावे लागेल कोणती आपण वापरली. बघू जरा शोधून. यामध्ये होती आपली मागच्या वेळेस, आता जरा शोधावी लागेल आपल्याला. जरा नवीन वापरू, ही वापरू आपण, नवीन वापरू अशा प्रकारची. जर ती ही बघा ही वापरलेली आपण त्यामध्ये, नवीन वापरू आपण, ही वापरू आता. हे बघा कोणती, हीच वापरलेली नाही, ही वेगळी वाटतं. तर बघू आपण ही वापरू, जरा युनिक वापरू, नाहीतर तीच वापरू. जरा शोधून बघू, ही बघू, जरा ही वापरून बघू. नाही तर अजून पण आहेत भरपूर जरा भेटते. तर आपण 1 नंबरची आली होती ना ती बघू, ती चेक करून बघू, ती मस्त होती. ही आता घेतली ना ती पण व्यवस्थित नाही जास्त. हे बघा ही जास्त चांगली दिसते, ही बघू वापरून आपण. कॉपी इमेज आणि ही डिलीट करू, ही व्यवस्थित नाही दिसत, क्लिअर पण नाही होत. कंट्रोल V करू, क्लिअर झाली असती ती एनहॅन्स करून, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे जास्त. आता आपण अल्ट दाबून मोठं करून घेऊ. पुन्हा कंट्रोल L दाबू, पुन्हा अशा प्रकारे ओढू, म्हणजे ते अजून डार्क होईल. ओके करू. त्यानंतर मॅजिक इरेजर टूल आणि अशा प्रकारे घालून टाकू. जेडं राहिले ना ते पण मध्यभागी ओढवून देऊ. हे बघा अशा प्रकारे. आणि जो आपला वरचा भाग आहे ना तो आपल्याला नको आहे, तर तो आपण इरेज करून टाकू. इथून इरेजर घेऊ नॉर्मल अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे इरेज करू. आपल्याला फक्त हा मधला भाग ठेवायचा आहे पतंगीचा.
त्यानंतर हा भाग आपल्याला इरेज करून टाकायचे, हा याचं काही काम नाही. त्यानंतर इकडे पण आहे, हे जे असतात ना आपल्या PNG मध्ये आहेत ना, ते पण आपण इरेज करू. त्यानंतर हा खालचा नेम पण इरेज करून टाकू आपण. कंट्रोल T मारू, आता खाली येऊ, सेट करू, जरा अशा प्रकारे सेट करून देऊ. जरा साईज कमी करू, जरा वरती घेऊ आणि आता कलर ओव्हरले मारू, याला कलर ओव्हरले. त्यानंतर बघा व्हाईट कलर पण ठेवू शकता तुम्ही, नाहीतर मग चेंज पण करू शकता. हे बघा अशा प्रकारे पिंक वगैरे तर व्यवस्थित नाही दिसणार, हा पण चांगला दिसेल. त्यानंतर हे बघा, हे आपण पिकरने कलर पिक करतोय, माझ्या मते व्हाईटच चांगलं दिसेल, किंवा हा क्लाउडचा कलर पण चांगला दिसतोय. जरा व्हाईट ठेवा, मी तर व्हाईट ठेवलेला आहे, तुम्ही पण ठेवा, नाही तर तुमच्या मनाने चेंजेस करू शकता तुम्ही, काही तसा विषय नाही. आता याचा आपण हे करायचे आपल्याला, याला एक लॉंग शॅडो मारून बघू आपण. लॉंग शॅडो, ड्रॉप शॅडोपेक्षा लॉंग शॅडो मारू. ॲक्शन बटनवरती येऊ, ॲक्शन बटन जर नसेल तर इथून ऑन करा ॲक्शन्स, त्यानंतर येऊन जाईल. त्यानंतर एक लॉंग शॅडो आपल्याला इथं मारायची. या लॉंग शॅडोवरती आपण क्लिक करू आणि फक्त प्लेवरती क्लिक करू. त्यानंतर अशा प्रकारे होईल. आपल्याला या साईडला पाहिजे, मग आपला टोक इकडेच ठेवू. वरती केला 90 डिग्रीमध्ये तर ती खाली शॅडो पडेल. जर आपल्याला क्रॉसच ठेवायचे अशा प्रकारे ओके करू. थोडक्यात इकडं प्रोसेसिंग होईल आणि होऊन जाईल आपलं काम फक्त 2 मिनटात. एकदम टॉपचा विषय होईल. हे बघा, एकदम टॉपचा विषय. अशा प्रकारे पण ठेवू शकता तुम्ही. लॉंग शॅडो पण चांगला दिसतो. जरा फील कमी करू, तो जर असा फील कमी करू. अशा प्रकारे ऑपेसिटी थोडक्यात ॲडजस्ट करू, थोडक्यात फील वाढवू, ऑपेसिटी कमी करू. हे बघा अशा प्रकारे समजलं असेल तुम्हाला. जरा हा मधला भाग राहिलेला आहे, आपण इरेजरने हा इरेज करून टाकू. ओके, समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे आपण केलं. आता याचे दोन्ही पण लेअर सिलेक्ट करायचे आणि फोल्डरमध्ये टाकायचे, ग्रुप बनवायचे. कंट्रोल T मारायचं आणि मग हे ॲडजस्ट करायचं आपल्याला. थोडक्यात साईज वरती घेऊ, थोडक्यात अजून आपल्याला भरपूर काम बाकी आपलं. जरा जरा वरती घेऊ, कंट्रोल T मारू, जरा वरती घेऊ आणि अशा प्रकारे मिडलला लावू. मिडल काढू शकता इथून. हे बघा अशा प्रकारे मिडल निघते आपली. कंट्रोल R दाबायचं म्हणजे रुलर ॲक्टिव्ह होतात. हे बघा अशा प्रकारे आपण केलेली. त्यानंतर आता नॉर्मल आहे आणि फक्त या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे आपण इकडून घेतलं तरी चालेल, किंवा आपण इकडे टाईप करू. तर आपल्याला काय करायचे, हा जो टेक्स्ट आहे ना आपला थोडक्यात या साईडला गेलेला आहे, आपण इकडे घेऊ जाऊ. तर हे दोन्ही पण आपण सिलेक्ट करू, कंट्रोल T मारू, थोडक्यात इकडे सरकावून घेऊ अशा प्रकारे, म्हणजे ते चांगलं दिसेल. थोडक्यात साईज पण कमी करून घेऊ. ओके, नाही तर जर इथं जागा झाली नाही ना खाली, आता समजा निमित्त आपल्याला टाकायला जागा नाही झाली, तर हे वरचं काय राहते, जी आपली कॅलिग्राफी असते ना, कंट्रोल T मारायची, याची साईज कमी करून टाकायची. अशा प्रकारे वरती घ्यायची, सेट करून जरा वरती घ्यायची. त्यानंतर आपले जे डिझाईनचा भाग आहे, जे काईट वगैरे, ते वरती करायचे, सरकवायचे अशा प्रकारे जरासं खाली. त्यानंतर जी आपली ही खालची स्टेबल केलेलं आहे ना आपण, ते पण दोन्ही घ्यायचं, कंट्रोल T मारायचे, अशा प्रकारे वरती सेट करायचे. हे बघा नॉर्मल आहे. तर हे व्यवस्थित सेट झालेलं नाही, तर थोडं आपण ॲरोने सेट करू, वरती घेऊ. हे बघा होऊन जाईल नॉर्मल आहे. नाही झालं तर मग पुन्हा मारा, काय अडचण नाही. काय ते जास्त वेळेचं एक पण काम नाही आहे, तसं पण 2 मिनटात होतं. तर कंट्रोल T मारा, आता वरती घेऊ. हे बघा इथं बर्ड्स आलेले आहे. जर तुम्हाला वाटलं तर ठेवू शकता, नाही तर काढू शकता. आपण ठेवूयात, चांगलं दिसतंय ते. जरा वरती, थोडक्यात खाली, लेफ्टला. ओके, आता आपल्याला टॅप करायचं आहे निमित्त
आपणास मंगलमय शुभेच्छा. तर इथं टेक्स्ट घेऊ, टेक्स्ट टूल, जरा साईज वाढू कॅरेक्टरमधून, इथून कॅरेक्टरने साईज वाढवा जरा. त्यानंतर निमित्त. जर तुम्हाला येत असेल युनिकोड वापरता, म्हणजे जर कीबोर्ड येत असेल तर कीबोर्डने करा किंवा गुगलने कन्वर्ट करून घ्या. तर काय करायचं, आपण गुगलची ट्रिक समजावू. क्रोमवरती यायचं, त्यानंतर MS फॉन्ट कन्वर्टर इन्फिनिटीसाठी आहे, फक्त जे इन्फिनिटीचे फॉन्ट आहेत ना त्यांच्यासाठी ओनली, आणि आपले DGचे साठी. तर इथं युनिकोड टू MS कॅलिग्राफीवरती जायचं आणि इथं येईल, फक्त इथं आपल्याला मराठीमध्ये टाईप करायचे. तर मराठी कीबोर्ड घेऊ आपण आणि टाकू निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छा. जरा खाली बघू आपण, भेटला तर भेटला, शुभेच्छा. नाही तर मग कीबोर्ड आपण वेगळा घेऊ ना. मराठी आपलं 2 कीबोर्ड आहेत आपल्याकडे, गुगल इम्पोर्टवाला पण आहे. शुभेच्छा. नाही, हे पण नाही व्यवस्थित होऊ राहिलं, पुन्हा बघू. हां, आता आलं. ओके. तर पुन्हा 3 डॉट देऊ एक, आणि एक उद्गारवाचक चिन्ह, फक्त कन्वर्ट टू कॅलिग्राफी. त्यानंतर हे बघा, इथं कन्वर्ट झालेलं आहे, फक्त इथून कॉपी करा. त्यानंतर इकडे आपल्या फोटोशॉपवरती, आणि इथं फक्त सिम्पली पेस्ट करा, Ctrl+V करा. ओके. तर काय भाग येत नाही, फक्त ए करायचं राहतं, काना आपलं येत नाही. इथं ए मारा, इथं आपणासमध्ये ए मारा. पुन्हा बघू, आता याची साईज कमी करू आपण, म्हणजे इथं येईल. तर बाकी सगळा भाग प्रॉपर आलेला आहे. कधी फक्त एक काना राहतो आपला, तो येत नाही, तर तो बघून घ्यायचा, त्यामुळे जरा मिस्टेक होते. इथे पण एक काना आलेला नाही, इथं आपण हे मारून देऊ एक साईडला. ओके, झालेलं आहे. आता हे जे राहिलेलं आहे ना 2 भाग, हे आपण कट करू, Ctrl+X ने कट करू. त्यानंतर याची एक कॉपी मारू आपण, Ctrl+J मारा किंवा अल्टने अशा प्रकारे वाढा, अल्ट दाबून. तर पुन्हा याची Ctrl+T मारा, खाली घे वळून, डबल क्लिक, Ctrl+V. आला मंगलमय शुभेच्छा. इथे ला झालं, ते काढून टाकू आपण. त्यानंतर हे निमित्त आपणास Ctrl+T अशा प्रकारे इथं सेट करू मध्यभागी. त्यानंतर मंगलमय शुभेच्छा, Ctrl+T पुन्हा अशा प्रकारे. जरा साईज वाढवून घ्या, नाही तर एक तर कमी करा, जे शोभलं पाहिजे जरा. अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे ठेवा, अशा प्रकारे ठेवा, असं चांगलं दिसते. जरा ॲरोने ॲडजस्ट करू, माऊसने कधी नाही ॲडजस्ट करता आले तर ॲरोने करा, ॲरोने प्रॉपर होतं. ओके. तर याचा कलर आपण येलो ठेवू, येलो चांगला दिसतो, हे बघा. याचा व्हाईट ठेवू मंगलमयचा, किंवा वेगळा पण ठेवू शकता तुम्ही तुमच्या मनाने. ब्लू तर नाही व्यवस्थित दिसणार, मग अजून बघू, रेड वगैरे हे पण नाही दिसणार व्यवस्थित. याचा कलर पिक करू बरं. नाही, हे पण नाही दिसत, व्हाईटच ठेवा, किंवा वेगळा पण, किंवा हा पण आपला जो येलो आहे ना तो केला तरी चालेल. तर जरा आपण व्हाईट करू. ओके. तर याच्या खाली आपण रेक्टँगल टाकलेले आहेत, हे इकडे बघू शकता, इकडे हे बघा, हे रेक्टँगल टाकलेले. तुम्हाला वाटलं तर टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. इथं तसं व्यवस्थित दिसतंय, तिकडे दिसत नव्हतं. इकडे बघा, इकडे जरा व्हाईट आपण एक्सप्लोजर जास्त मारलेलं आहे ना, त्यामुळे दिसत नव्हता. तर इकडे व्यवस्थित दिसतंय, तर इकडे मारायची मला वाटतं काही गरज नाही आहे. ओके. राहिला विषय जो आपले हे आहे ना, हे जे तीळ वगैरे, ते पण आपण ॲड करू, तेवढंच राहिलेलं आहे आपलं. तर ते आपण इथे ॲडजस्ट करू, इथे एक करू आणि इकडे एक करू. नाही तर इथे एकच केला तरी होईल, कारण जास्त खूप जास्त पण डिझाईनमध्ये नाही चांगलं दिसत, काही भाग राहतो तो. तर इथून आपण घेऊ, कुठे गेला तो,
खाली आपण खाली शोधावं लागेल, जरा आपण आधीच डाउनलोड केलेलं होतं त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो. हे बघा हे बघा यामध्ये येतो भाग. तर इथून आपल्याला पेन टूलने कट करावं लागेल हे सर्कलमध्ये. तर पेन टूलने कट करा किंवा बघू आपण ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलने होत आहे का. तर हे बघा अशा प्रकारे घेऊ, अशा प्रकारे फक्त सोडून देऊ, बघू बरं होतं आहे का. ते जरा वेळ लागेल. पेन टूलने प्रॉपर होतं आहे, याने पण होतं, पण कधी कधी थोडक्यात राहतं. बघू चेक करून झालं तर झालं, नाही तर पेन टूलने कट करू किंवा तिकडून ड्रॅग करून घेऊ. भरपूर पर्याय आहेत आपल्याकडे, आपण कुठून पण घेऊ शकतो, तसं काय नाही. हे बघा हे झालं प्रॉपर सिलेक्शन झालं. मास्क लावू फक्त, मास्क. हे बघा झालं सिलेक्शन झालं, आला आपला फोटो आला व्यवस्थित. कंट्रोल टी दाबू आणि इकडे अशा प्रकारे फ्लिप करू जरा, फ्लिप. हे बघा अशा प्रकारे सेट करून द्या. इथं पण ठेवू शकता, काय चांगलंच दिसतं इथं पण, किंवा अशा प्रकारे पण तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे ठेवा पण जरा अशा प्रकारे. ओके, समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे आपण केलं, तिकडची डिझाईन पण आणि इकडची पण. आता आपण जरा अजून बघू काय होतं आहे का, त्यामध्ये जात आहे का. मग आपल्याकडं भरपूर गोष्टी आहेत अजून. हे बघा हे पण लावू शकता आपण इथं किंवा इथं कुठं पण लावू शकता. हे जे आपले असतात ना, काय म्हणतात त्यांना, मला माहीत नाही काय म्हणतात, पण वापरतात हे पण. तर हे आपण वरती इथं पण वापरू शकतो समजा. अशा प्रकारे ठेवून फक्त काय करायचं, कंट्रोल एल आणि हे वाढायचं एकमेकांकडे. म्हणजे कलर बॅकग्राऊंड व्हाईट होतो. त्यानंतर इरेझर, मॅजिक इरेझर, आणि फक्त अशा प्रकारे घालवायचं. हे बघा तर याची फील कमी केली ना, हे पण तुम्ही सेट करू शकता. पण त्या आधी आपण पतंगाचा भाग ॲड केलेला आहे ना, त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहे. नाहीतर हे पण ठेवू शकता किंवा नाही ठेवलं तरी चालेल. तुम्हाला दाखवलं फक्त मी, तुम्ही ॲड करू शकता. ओके, याला आता आपल्याला फायनल टच इफेक्ट मारायचे आहे. जरा आपण एक्सप्लोजर वगैरे मारू, एक्सप्लोजर वायब्रन्स जरा मारून घेऊ, जिथं जिथं व्यवस्थित दिसत नाही आहे तिथं. आता राहिला भाग कोणता आपल्याला याचा, जरा याला आपण वायब्रन्स मारू, कलरफुल जरा करू. वायब्रन्स जरा साईज वाढू, वायब्रन्सची सॅच्युरेशन जरा पुढे करू. हे बघा अशा प्रकारे दिसतं आपलं. हे पूर्ण याच्यावरती अप्लाय झालं. जर याच्यावरतीच पाहिजे असेल तर क्लिप करायचं फक्त. हे बघा क्लिप केल्यानंतर आता बघा चेंजेस बघा. हे बघा वाढवलं तर हे बघा कमी होतं आहे, वाढतं आहे. वाढवच ठेवू आपण, कलरफुल चांगलं दिसतं. हे बघा अशा प्रकारे. याला जरा आपण ड्रॉप शॅडो मारून बघू बरं. थोडक्यात अशा प्रकारे स्प्रेड करू, जरा डिस्टन्स कमी, एकदम कमी अशा प्रकारे ठेवू. ओके, त्यानंतर वायब्रन्स झाला. याला पण जरा वायब्रन्स मारू आपण, कारण ते पण जास्त कलरफुल दिसत नाही. फक्त वायब्रन्स मारा म्हणजे ते कलरफुल होऊन जाईल. तर वायब्रन्स अशा प्रकारे पुढे थोडक्यात वाढवायचं आणि क्लिप करून द्यायचं. हे बघा कलरफुल झालं आहे बघा. अजून पण करू शकता, तसं काही नाही. जास्त नका करू, जास्त शोभत नाही. ओके, आता आपण जरा कलर बॅलन्स वरती सगळ्यात मारू. कलर बॅलन्स जरा आपण सियानकडे वळू. सियान, त्यानंतर मॅजेंटिक आणि ब्लू. हे बघा एक नंबर शेड झालेला आहे आपल्या डिझाईनमध्ये. ओके, आता आपल्याला फायनल टच मारायची. पहिल्यांदा आपल्याला नवीन लेअर ॲड करायची, किंवा नाही केली तरी चालेल. हे बघा नाही केली तरी पण येतं आहे.
आता फक्त अल्ट शिफ्ट कंट्रोल आणि ई दाबायचे आपल्याला. हे बघा त्याची कॉपी निघेल आणि आपण नवीन लेअर घेतली ना तर ती कॉपी निघेल ना ती त्याच्यामध्ये फिट होईल. ओके, नॉर्मल आहे, नाही घेतली तरी चालेल, घेतली तरी चालेल. मला सवय घ्यायची ते नवीन लेअर, त्यामुळे मी घेतली. ओके, तर याला राईट क्लिक मारायचं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, त्यानंतर फिल्टर आणि कॅमेरा रो. हे बघा आता आर्ट डिस्ट्रिक्टमध्ये जाऊ, जरा बघू कोणतं चांगलं दिसतंय. हे पण दिसतंय, हे नाही जास्त चांगलं दिसत. 4 नंबरचं चांगलं दिसतंय. हे बघा सगळे चांगले आहेत तसे, 4 नंबरचं जरा मस्त दिसतंय. हे जरा कमी करू, ॲडजस्ट करू, जरा टोन आपली ब्लू टोन आहे यामध्ये, जास्त कमी करू, अशा प्रकारे घेऊ. ओके करू. कशा प्रकारे तुम्हाला कशी डिझाईन आवडली का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण अशा प्रकारे केलेली. आता याला फक्त लोगोज आपल्याला ॲड करायचे आहेत. तर आपले नॉर्मल लोगो आहेत नेहमीप्रमाणचे. बघा इथं क्लिक मारू, एक हे ऑफ करू, पहिल्यांदा इकडून ड्रॅग करू आपण हे लोगो, त्यानंतर इकडे हा रेक्टँगल आणि वरचे 2 लोगो फक्त ड्रॅग करू. इकडे ड्रॅग केलं ना म्हणजे ते खूप सोपं पडतं नाही का. ड्रॅग करायची सवय तुम्ही पण लावून घ्या म्हणजे चांगलं पडेल. कंट्रोल टी आणि हे इकडे गेलेलं हे जरा वरती काढू आपण. इथं आपण सेट करू, खाली जरा करू अशा प्रकारे. त्यानंतर ही पट्टी आहे ना, हे नाही टाकली तरी चालेल, मला वाटतं की टाकावी, काय करावी, नाही टाकली तरी चालेल. ती पट्टीमुळे व्यवस्थित दिसत नाही आपल्या. बाकी जे वरचं लोगो आहेत कंट्रोल टी मारू, त्यांना आपला नंबर आहे वगैरे, मोबाईल नंबर आहे यामध्ये, तो अशा प्रकारे सेट करू आपण. जरा झूम करू, व्यवस्थित सेट करून देऊ अशा प्रकारे. अल्टने सेट करा, हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा जो आपला जी डिझाईन आहे तो इथे सेट करून देऊ. जरा याची पण साईज आपण कमी करून टाकू. इथे पण सेट करू शकता, इथं सेट करू, इथं चांगलं दिसतंय आपलं. कंट्रोल टी, दुसरी कंट्रोल टी, त्यानंतर अशा प्रकारे सेट करून देऊ. ओके, बघा समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे आपण डिझाईन केली. नॉर्मल डिझाईन आहे, जास्त काही चेंजेस केलेला नाही आहे. आपल्या ज्या जुनी डिझाईन होती ना ही, याच्यातलं टेक्स्ट आपण फक्त चेंज केलेलं आहे, इकडे वेगळा ॲड केलेला आहे. हा छान दिसतो त्याच्यापेक्षा, मला तर वाटतं. हे बघा ही डिझाईन ही मी केलेली आहे आणि आता आपण केलेली आहे. मला तर ही जास्त चांगली वाटली यापेक्षा, कारण यामध्ये थोडक्यात एक्सप्लोजर जास्त झालेलं आहे आणि हा टेक्स्ट आहे ना हा आपण नॉर्मल ॲड केलेला आहे. इथे जास्त वेगळा आहे आणि इथं वेगळा आहे. ओके, तर मला तर हीच आवडली. तुम्हाला कोणती आवडली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला या दोन्हींची पण मी PSD फाईल देऊन टाकेल आणि हे मटेरियल पण देऊन टाकेल. ही कॅलिग्राफी पण देईल, त्यानंतर ही कॅलिग्राफी पण देऊन टाकेल. हे सर्व तुम्हाला भेटून जाईल, बॅकग्राऊंड वगैरे हे पण भेटून जाईल, काळजी करू नका, सर्व काही मिळेल. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं. अशाच प्रकारे तुम्ही आपल्या चॅनलचे सर्व व्हिडिओ बघत जावा, म्हणजे तुम्हाला सर्व काही प्रॉपर नॉलेज मिळेल. आणि आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या आपण एक नवीन डिझाईन करू, जी काय असेल ती. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. तिथं आपण खूप जास्त माहिती देत असतो आणि तिथंच आपली संपूर्ण पहिली अपडेट येते. कोणत्या पण बॅनरची, कोणतं पण काय असलं ना, सर्वात आधी तिथं आपण सांगत असतो इंस्टाग्रामला. तिथं आहे ना तुम्ही फॉलो नक्की करा, कारण तिथंच आपण सर्व सांगत असतो. ओके, तर भेटूया उद्या. धन्यवाद.